नमस्कार मैत्रिणींनो, आजची आपली पहिली टिप आहे ती म्हणजे अशा पद्धतीच्या या क्लिपसाठी आहे. अशा या क्लिपचा तुम्ही वापर कशा पद्धतीने करायचा ते दाखवणार आहे. याचा उपयोग आपण हेअर रबर ठेवण्यासाठी करणार आहोत. या पद्धतीने आपण सर्व रबर अगोदर गोळा करून घ्यायचे आहेत. आता या क्लिपमध्ये आपण या पद्धतीने हे रबर अडकवून घ्यायचे आहेत. अशी ही क्लिप तुम्ही केसांना लावत नसेल तर या पद्धतीने रबर ऑर्गनाइज करण्यासाठी तुम्ही या क्लिपचा वापर या पद्धतीने करू शकता. खूप छान आयडिया आहे. तुम्हाला आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका आणि अशाच युजफुल टिप्स आणि ट्रिक्स बघण्यासाठी चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आता आपली पुढची टिप बघूया. येथे माझ्याकडे अशा पद्धतीची ही जुनी बांगडी आहे. याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया. माझ्याकडे हे 2 घड्याळ आहेत. हे घड्याळ आपण अडकवण्यासाठी या बांगडीचा वापर करणार आहोत. अशा पद्धतीने आपण या जुन्या बांगड्या टाकून न देता त्याचा या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकतो. छोटीशी ट्रिक आहे पण खूप युजफुल अशी आहे. तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करायलाही विसरू नका. आता आपली तिसरी टिप आहे ती म्हणजे अगरबत्तीसाठी आहे. अगरबत्ती आपण लावली तर ती जास्त वेळ टिकत नाही. अशा वेळेस अगरबत्ती जास्त वेळ टिकवण्यासाठी आपल्याला इथे कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे. खूप छान अशी युजफुल ट्रिक आहे. तुम्ही याच्या अगोदर केली आहे का नक्की कमेंट करून सांगा. आता याच्यासाठी मी येथे पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी घेऊन आपण या अगरबत्तीला या पद्धतीने लावून घ्यायचं आहे. पूर्ण पाण्यामध्ये अगरबत्ती आपल्याला बुडवायची नाही. या पद्धतीने अगदी थोडंसंच पाणी या अगरबत्तीला लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने अगरबत्तीला पाणी लावून ती पेटवली तर आपली अगरबत्ती जास्त वेळ टिकते. त्यामुळे ही ट्रिक नक्कीच ट्राय करा. आता आपली पुढची टिप आहे ती म्हणजे नकली कानातल्यासाठी आहे. ही नकली कानातली कशा पद्धतीने आपण स्वच्छ करायची आहे ते बघायचं आहे. या कानातल्यांची थोडी थोडी चमक केलेली आहे. ते आपण कशा प्रकारे आता स्वच्छ करायची ते बघूया. त्यासाठी येथे मी एक वाटी घेतलेली आहे. वाटीमध्ये आपण आता गरम पाणी घालून घेऊया. याच्यामध्ये मी जास्त गरम पाणी घेतलेलं नाही, थोडंसंच गरम घेतलेलं आहे. त्यात आपण कानातले घालून घेऊया. आता इथे मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे ती घालत आहे. बेकिंग पावडर घालून आपल्याला ती आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. या पद्धतीने पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला हे कानातलेही व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने तुम्ही सोन्याची किंवा चांदीचे दागिने सुद्धा स्वच्छ करू शकता. खूप छान ट्रिक आहे. आता हे आपण असेच 5 मिनिटे भिजत ठेवायचं आहे. 5 मिनिट झालेली आहेत. 5 मिनिट झाल्यानंतर आता आपण या कानातल्याला घासून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी आता कोलगेटचा वापर करणार आहे. अगदी थोडंसंच कोलगेट इथे आपण घेणार आहोत. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता. कुठल्याही प्रकारची पेस्ट तुम्ही येथे घेऊ शकता. आता इथे आपण टूथब्रश घेतलेला आहे. मी जुना टूथब्रश घेतलेला आहे. त्याने आपण आता हे कानातलं घासून घ्यायचं आहे. अशा प्रकारचे वापरलेले ब्रश तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही टाकून न देता त्याचा या पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी वापर करू शकता. आता हे कानातले आपण या पद्धतीने ब्रशने घासायचं आहे. अगदी हलक्या हाताने आपण घासणार आहोत जेणेकरून त्याची डिझाईन किंवा खडे पडणार नाहीत. कानातले इथे घासून झालेले आहेत. आता आपण ते धुवून घेऊया. कानातले धुवून घेतलेले आहेत. कानातले किती स्वच्छ झालेले आहेत ते बघा. अशा प्रकारची ही आर्टिफिशियल कानातली स्वच्छ करण्याची ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा. आता मी तुम्हाला अशा पद्धतीच्या या बॉक्सचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार आहे. खूप छान असा याचा उपयोग आपण करणार आहोत. तुमच्याकडे जर अशा पद्धतीचे बॉक्स असतील तर ते तुम्ही सुद्धा नक्कीच वापरून बघा. खूप छान आयडिया आहे. तुम्हाला ही आयडिया नक्कीच आवडेल. आता आपण या बॉक्सचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघूया. अगोदर इथे मी न्यूजपेपर घेतलेला आहे. हा न्यूजपेपर आपण या पद्धतीने अगोदर गुंडाळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा पेपर व्यवस्थित गुंडाळून झाल्यानंतर याचा आपण कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघूया. आता हा गुंडाळलेला पेपर आपण या बॉक्समध्ये लावून घ्यायचा आहे. बॉक्समध्ये अशा पद्धतीने न्यूजपेपर लावून आपण याचा ऑर्गनायझर सारखा वापर करणार आहोत. तो कशासाठी करायचा आहे ते बघूया. येथे मी बांगड्या घेतलेल्या आहेत. आता या बांगड्या आपण न्यूजपेपरच्या रोलमध्ये घालून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने बांगड्या घालून झाल्यानंतर आता या बांगड्या आपण या पद्धतीने बॉक्समध्ये ठेवायच्या आहेत. अशा प्रकारे हा गुंडाळलेला पेपर आपण या बॉक्समध्ये अडकवून घ्यायचा आहे. किती छान आयडिया आहे ते बघा. या पद्धतीने बांगड्या ऑर्गनाइज करण्यासाठी तुम्ही या बॉक्सचा वापर करू शकता. तुम्ही बघू शकता की ते व्यवस्थित बांगड्या या बॉक्समध्ये बसलेल्या आहेत. येथे तुम्हाला न्यूजपेपर वापरायचा नसेल तर तुमच्याकडे एखादी पाईप असेल तर पाईपसुद्धा तुम्ही लावू शकता किंवा एखादं जुनं पुस्तक असेल तर ते सुद्धा तुम्ही रोल करून या पद्धतीने बॉक्समध्ये अडकू शकता. ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा.
आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे माचीस बॉक्ससाठी आहे। येथे माझ्याकडे 2 माचीस बॉक्स आहेत, एक त्याच्यातील रिकामी आहे तर एक भरलेली आहे। या दोन्ही माचीस बॉक्सचा आपण कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघायचं आहे। आता या दोन्ही माचीस बॉक्स आपल्याला एकावरती एक ठेवून चिकटवून घ्यायचे आहे। त्यासाठी मी डबल साइडर टेपचा वापर करत आहे। तुमच्याकडे फेविकॉल असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता। आता आपण या दोन्ही माचीस बॉक्स या पद्धतीने लावून घ्यायचे आहेत। एकावरती एक आपल्याला या पद्धतीने चिकटवून घ्यायचे आहेत। जी भरलेली आहे ती आपण वरच्या बाजूला लावायची आहे आणि रिकामी खालच्या बाजूला ठेवायची आहे। अशा पद्धतीने चिकटून झाल्यानंतर याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघायचं आहे। आता याच्यातली एक काडी आपण काढूया आणि ती पेटवून घेऊया। ज्यावेळेस आपल्याला पणती लावायची असते किंवा मेणबत्ती लावायची असते त्यावेळेस आपण या पद्धतीने काडीपेटी पेटवतो आणि ती अशीच इकडे तिकडे टाकून देतो। आणि ज्या ठिकाणी आपण ही काडी टाकतो त्या ठिकाणी काळं सुद्धा होतं आणि ही काडी अशीच दिसल्यामुळे तिथे खराबही दिसतं। त्यामुळे ही काडी इकडे तिकडे न टाकता या पद्धतीने खालच्या रिकाम्या बॉक्समध्ये आपण टाकायची आहे। खूप छान ट्रिक आहे ही। ट्रिक तुम्ही याच्या अगोदर कधी ट्राय केली आहे का नक्की कमेंट करून सांगा। टिप आहे ती म्हणजे भेंडी कट करण्यासाठी आहे। ज्यावेळेस आपण भाजीला भेंडी कट करायला घेतो त्यावेळेस ती आपण एक एक कट करतो आणि त्यामुळे आपल्याला भाजी करायला खूपच उशीर होतो। येथे आपल्याला भेंडी पटकन कट करण्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे। येथे या मी 5 ते 6 भेंड्या घेतलेल्या आहेत। आता त्याला आपण या पद्धतीने रबर लावून घ्यायचं आहे। रबर लावून झाल्यानंतर आता आपण या व्यवस्थित सेट करून घेऊया। सर्व भेंड्या आपण अशा प्रकारे व्यवस्थित लावून घेऊया। या पद्धतीने भेंडी कट करायला घेतली तर अगदी पटकन भेंडी कट होते। जेवढ्या याच्यामध्ये भेंड्या बसवता येईल तेवढ्या आपण याच्यामध्ये बसवून घ्यायच्या आहेत। कितीही भेंडी असो आपण पटापट कट करू शकतो। खूप छान ट्रिक आहे ही। ट्रिक तुम्ही कधी ट्राय केली आहे का नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही या टिप्स कुठल्या शहरातून बघत आहात तेही कमेंट करून सांगू शकता। सर्व भेंड्या आपण या पद्धतीने व्यवस्थित करून घेतल्या आहेत। आता ही भेंडी आपण कशा प्रकारे कट करायची आहे ते बघूया। अगोदर भेंडीचे आपण अशा प्रकारे शेंडे कट करून घेऊया। तुम्ही जर भाजीमध्ये शेंडे घेत असाल तर घेऊ शकता, नसाल घेत तर या पद्धतीने तुम्ही हे कट करून काढा। आता ही भेंडी आपण या पद्धतीने कट करून घ्यायची आहे। तुम्ही आता इथे बघू शकता किती भेंड्या आपण एकदम कट करू शकतो। अशा प्रकारे रबरचा वापर करून आपण एकदम 10 सुद्धा भेंड्या कट करू शकतो। अगदी पटापट येते आपण ही भेंडी कट करून घेत आहे ते तुम्ही बघू शकता। किती भेंडी येथे कट करून झालेली आहे ते बघा। जराही वेळ आपल्याला येथे भेंडी कट करण्यासाठी लागत नाही आणि येथे तुम्ही भेंडी खिडकी आहे का तेही बघू शकता। खूप छान ट्रिक आहे। आणखीन एकदा मी तुम्हाला अशाच प्रकारे भेंडी कट करण्याचे दाखवत आहे। या पद्धतीने आपल्याला रबर लावून घ्यायचा आहे आणि जेवढ्या भेंड्या बसत आहेत तेवढ्या बसवून घ्यायच्या आहेत। भेंड्या सुद्धा तुम्ही बघू शकता किती पटकन कट केल्या जात आहेत ते बघा। पहिल्यापेक्षा जास्त भेंड्या घेतलेल्या आहेत आणि खिडकी असतील तर या पद्धतीने आपल्याला त्या बघायच्या आहेत। आणि अशा प्रकारे कट करताना भेंडी कुठली खिडकी असेल तर तेही आपल्याला पटकन दिसते। येथे मला भाजीसाठी जेवढी भेंडी लागणार आहे तेवढी ती कट करून घेत आहे। किती पटापट येथे भेंडी कट करून झालेली आहे ते बघा। ही ट्रिक सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर लाईक शेअर करायला विसरू नका। थँक्यू।